नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त असणार। माझ्या चॅनल वरती तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते। गुरुपौर्णिमा जवळच येत आहे आणि गुरु नसेल तर काय करा आणि ज्याने गुरु केला आहे त्यांनी पण काय करा? गुरु नसल्यावर पूजा करता येते का? तर मित्रांनो, या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांना मिळणार आहे। तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ अर्धवट सोडून जाऊ नका, मला शिव्या पडतील, ठीक आहे? तर चला सुरुवात। गुरु नसतील तर काय करावे? गुरुपौर्णिमेला काय करावे आणि काय करू नये? कल्पना करा, एक दिवस येतो ज्या दिवशी तुम्ही मनापासून गुरूंचे स्मरण केले, त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली, तर ज्ञान, विवेक, आत्मविश्वास आणि जीवनातील योग्य दिशा मिळावी अशी प्रार्थना करण्याची संधी मिळते। पण अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो, माझे गुरु नाहीत, मग मी गुरुपौर्णिमा कशी साजरी करू? काही जण विचारतात, गुरुपौर्णिमेला नेमके काय करावे? तर काहींचा प्रश्न असतो, या दिवशी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण गुरुपौर्णिमेचे आध्यात्मिक महत्त्व, या दिवशी काय करावे, काय टाळावे आणि ज्यांना प्रत्यक्ष गुरु नाहीत त्यांनी श्रद्धेने कोणाची पूजा करावी, याबद्दल शांतपणे आणि सविस्तर जाणून घेणार आहोत। या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती पारंपरिक हिंदू श्रद्धा, धार्मिक परंपरा आणि गुरु शिष्य संस्कृतीवर आधारित आहे। विविध संप्रदायांमध्ये काही विधींमध्ये फरक असू शकतो, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। गुरुपौर्णिमा म्हणजे नेमकी काय? आषाढ महिन्यातील पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा। भारतीय संस्कृतीत या दिवसाला अत्यंत पवित्र मानले जाते, कारण हा दिवस ज्ञानाचा, कृतज्ञतेचा आणि आत्मपरीक्षणाचा दिवस मानला जातो। आपल्या जीवनात अनेक व्यक्ती आपल्याला शिकवत असतात। आईवडील आपल्याला संस्कार देतात, शिक्षक शिक्षण देतात, अनुभवी व्यक्ती मार्गदर्शन करतात आणि आध्यात्मिक गुरु आपल्याला आत्मज्ञानाची दिशा दाखवतात। म्हणूनच गुरु हा केवळ एखादा मनुष्य नसून अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा प्रकाश आहे। संस्कृतमध्ये एक प्रसिद्ध श्लोक आहे, गुरु म्हणजे अंधार आणि रू म्हणजे तो दूर करणारा। अर्थात अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा म्हणजे गुरु। महर्षी वेदव्यास आणि गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात। महर्षी वेदव्यास यांनी वेदांचे संकलन केले, महाभारतासारखा महान ग्रंथ रचला आणि अनेक पुराणांची परंपरा पुढे नेली, अशी पारंपरिक श्रद्धा आहे। त्यामुळे त्यांना आदिगुरु म्हणून मान दिला जातो। या दिवशी अनेक ठिकाणी व्यासपूजनाची परंपरा आहे। याचा अर्थ असा नाही की फक्त महर्षी व्यासांचीच पूजा करावी, तर ज्ञानाच्या परंपरेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। गुरुचे स्थान इतके मोठे का? आपल्या जीवनात पैसा, संपत्ती, प्रतिष्ठा आणि यश महत्त्वाचे आहेत, परंतु योग्य ज्ञान नसेल तर या सर्व गोष्टींचा उपयोग योग्य प्रकारे करता येत नाही। म्हणूनच भारतीय परंपरेत ज्ञानाला सर्वोच्च स्थान दिले गेले आहे। आपण सर्वांनी हा प्रसिद्ध श्लोक ऐकला असेल, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या श्लोकाचा अर्थ असा की गुरूंमध्ये सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाचे, पालन करणाऱ्या विष्णूचे आणि संहार करणाऱ्या महादेवाचे दैवी तत्त्व पाहिले जाते। हा श्लोक गुरूंना देवांपेक्षा मोठे म्हणतो असा अर्थ सर्वत्र घेतला जात नाही, तर गुरूंमार्फत ज्ञानरूप परमसत्याचा सन्मान करण्याचा संदेश देतो। गुरुपौर्णिमा फक्त साधू संतांसाठी आहे का? अजिबात नाही। हा दिवस प्रत्येकासाठी आहे। तुम्ही विद्यार्थी असाल, नोकरी करत असाल, व्यवसाय करत असाल, गृहिणी असाल, शेतकरी असाल किंवा निवृत्त व्यक्ती असाल, प्रत्येकाच्या आयुष्यात कोणीतरी मार्गदर्शक असतो। त्यामुळे गुरुपौर्णिमा हा प्रत्येकाने कृतज्ञतेने साजरा करण्याचा दिवस आहे। आजच्या काळात गुरुपौर्णिमेची गरज का आहे? आज माहिती खूप आहे, पण योग्य दिशा कमी आहे। मोबाईलवर हजारो व्हिडिओ आहेत, पण कोणती माहिती योग्य आणि कोणती चुकीची हे ओळखण्यासाठी विवेक आवश्यक आहे। याच ठिकाणी गुरुचे महत्त्व वाढते। गुरु फक्त माहिती देत नाहीत, तर योग्य विचार करण्याची दृष्टी देतात, जीवनातील कठीण प्रसंगात धैर्य देतात, अहंकार कमी करून संयम शिकवतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःमध्ये बदल घडवण्याची प्रेरणा देतात। गुरुपौर्णिमेचा खरा संदेश, अनेक लोक या दिवशी फक्त पूजा करतात, परंतु गुरुपौर्णिमेचा खरा अर्थ केवळ पूजा नाही। या दिवशी आपण स्वतःला प्रश्न विचारायला हवा, मी यावर्षी काय नवीन शिकलो? माझ्यात कोणते चांगले बदल झाले? मी कोणाचे ऋण मान्य केले? मी माझ्या आई वडिलांचे, शिक्षकांचे आणि मार्गदर्शकांचे आभार मानले का? हीच खरी गुरुपौर्णिमा आहे। पुढे काय जाणून घेणार?
आता पुढील भागात आपण अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळपासून रात्रीपर्यंत कोणती पूजा करावी, कोणता मंत्र म्हणावा, दान कसे करावे, कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांना कोणतेही दीक्षागुरू किंवा आध्यात्मिक गुरू नाहीत त्यांनी गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपण पुढील भागात पाहणार आहोत.